ड्रॅगन पॅलेस बांधकाम अतिशय वेगळ्या प्रकारचे असून हा ड्रॅगन पॅलेस अतिशय सुंदर बनवलेला आहे। आजूबाजूला सुंदर आकर्षक गार्डन आहे। ड्रॅगन पॅलेसच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्त्या व पुस्तकाचे स्टॉल लागलेले असतात। रात्रीला आकर्षक अशी लाइटिंग असते। गार्डन मध्ये बसायचे वाटते। आत विहारात बसल्यावर खूप शांत वाटते। ध्यानस्थ बसल्यावर अतिशय मन एकाग्र आणि मनाला शांती मिळते व वर्षातून एकदा तरी बौद्ध उपासकांनी भेट द्यावी, नक्कीच आपल्याला शांती मिळेल असे मत एशियन टीव्ही चॅनलचे मुलाखत देताना प्रणिता शिलवान रंगारी यांनी म्हटलेले आहे। त्याचप्रमाणे ड्रॅगन पॅलेस मध्ये आणखी काही पर्यटक, त्यामध्ये सुजित वैद्य, लता वैद्य, विद्या रंगारी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी या ठिकाणी ड्रॅगन पॅलेसमध्ये आहो आणि ड्रॅगन पॅलेसमध्ये विविध म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील लोक या ठिकाणी ड्रॅगन पॅलेस पाहण्याकरता येतात। अतिशय विहारामध्ये बसल्यानंतर शांत वाटते। आता या ठिकाणी एक नवीन जोडपं आलेलं आहे ड्रॅगन पॅलेसमध्ये। काय नाव आहे आपलं, कुठून आले आपण? माझे नाव प्रणिता शिलवान रंगारी। आम्ही रामटेकवरून आलेलो आहोत। इथं येऊन खूप शांतपणा वाटला आणि सर्व उपासकांनी ड्रॅगन पॅलेसला यावं। आपण म्हणजे कितीदा या ठिकाणी भेट दिली आहे, कितीदा आलेले आहे? आम्ही 5-6 वेळा आलो। आम्ही लहानपणी पण इथं आलो। खूप शांत वाटते आणि इथला ॲटमॉस्फिअर खूप सुंदर आहे आणि पीसफुल वाटते। मग बरं कसं वाटते, आपण आल्यावर कसं वाटते? लोकांनी आलं पाहिजे का, काय सांगाल तुम्ही? खूप छान वाटते, इथं आले पाहिजे। खूप पीसफुल ॲटमॉस्फिअर आहे, इथे येऊन आनंद घ्यायला पाहिजे लोकांनी, उपासकांनी। खूप छान म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे। आणि पॅलेसमध्ये आणखी काही पर्यटक आलेले आहेत आपल्यासोबत। काय नाव आहे तुमच्या, कुठून आले? मी लाखनीवरून आलो। माझं नाव सुजित वैद्य आहे। कसं वाटते तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर? शांत मोकळा वातावरण वाटतं। आतमध्ये जी ध्यानस्थ बसलेली मूर्ती आहे तिथं तुम्ही आतमध्ये ध्यान साधनेला बसले आहात का? बसलो होतो आम्ही, 10-15 मिनिट बसलो। आमच्या सर्वच जण आलो आम्ही, फॅमिली। तुमचे काय नाव आहे? माझे नाव लता सुजित वैद्य। कसं वाटते तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर? छान वाटते। ध्यान साधनाला पण बसलो होतो तिथे आम्ही। कितीदा आलेले आहात? आता कितीदा आलेले आहात या ठिकाणी? कितीदा भेट दिलेली आहे? 4-5दा आलेला आहे इथे। हो का? आणखी बौद्ध उपासकांसाठी कोणता संदेश द्याल तुम्ही या ठिकाणाहून? बौद्ध उपासकांसाठी सर्वांनी यायचं। इथं शांत वाटते, बरं वाटते आणि आपलं स्थळ असल्यामुळे इथं यायचं। तुमचं नाव काय? जय भीम। माझे नाव विद्या रंगारी आहे। मी साकोलीवरून आलेली आहे। कसं वाटते या ठिकाणी आल्यावर? खूप छान वाटतं। कितीदा आपण भेट दिलेली आहे? माझी तिसरी वेळ आहे इथं आलेली। तिसरी वेळ आहे। आणि माझी सून आणि मुलगा पण आलेला आहे माझ्यासोबत आणि माझे इवाई पण आलेले आहेत आणि त्यालो आम्ही आणि ध्यानस्थ बसलो। खूप छान वाटलं। 5-10 मिनिट बसलो आणि मग तिथून निघून आलो बाहेर। कोणता संदेश द्याल तुम्ही आपल्या बौद्ध उपासकांना या ठिकाणी येण्यासाठी? यावा पर्यटकाने।